अंधश्रद्धेला मुठमाती व श्रद्धेला खतपाणी हे गावचे ब्रीज झाले आहे. मरीआईची जागा गाडगेबाबांनी तर पोचमादेवीची जागा तुकडोजी महाराजांनी घेतली आहे. गुरु गोविंद सिंग गुरुद्वाराची कारसेवा संत बलविंदर सिंगजी महाराज यांच्या सहकार्यातून गावभर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत. घरची कळा अंगण सांगते, गावची कळा रस्ते व गटारी सांगतात. इथली स्वच्छता नजरेत भरणारी आहे. जागोजागी सार्वजनिक मुतारी सुद्धा आहेत. रस्त्याच्या कडेने झाडी व वृक्षारोपण केलेले आहे. ग्रामपंचायतीसमोरचा हा वृक्ष झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देतो. हात वर करून मला भेटा असेही म्हणतो. हे मारुतीचे मंदिर. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. झरीच्या लोकांनी भिंतीला बोलके केले. प्रत्येक भिंत आपल्याला जीवनोपयोगी संदेश देते. ग्रामपंचायतीच्या भिंतीवर गावची सर्व माहिती आहे. रस्त्याच्या कडेला झोके आहेत तेवढाच विरंगुळा. सिगारेट, दारू, नशा वाईट हा संदेश सुद्धा आहे. रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण आहे. याने सुंदरता वाढली. शौचालयाचा वापर सवयच झाली आहे. सार्वजनिक शौचालय पाहुण्यांसाठी आहे. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय आहे. माझं गाव निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. माझं गाव स्वच्छता अभियानमध्ये आलं. एवढ्यावर आम्ही न थांबता आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या गावासारखंच प्रत्येक गाव नरकाकडून स्वर्गाकडे जावं, स्वच्छ व सुंदर व्हावं. माझ्या इथल्या महिलांची जशी कुचंबना थांबली, माझ्या इथल्या महिला जसं स्वाभिमानानं जगतात तसं माझ्या जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या महिला स्वाभिमानानं जगावा. माझ्या मराठवाड्यातल्या जगाव्या, महाराष्ट्रातल्या जगाव्या. संपूर्ण महाराष्ट्रातले गाव हागणदारीमुक्त व्हावं याच्यासाठी आम्ही गावोगाव स्वतःच्या गाडीमध्ये डिझेल भरून दररोज आम्ही गावोगाव फिरतो. आमच्या इथलं कलापथक आहे, कलापथक सोबत घेऊन जातो. प्रत्येक गावामध्ये प्रबोधन करतो. जसं आमचं गाव स्वच्छ झालं इतरांचे गाव हो. आमच्या गावांना ज्याप्रमाणे बक्षिसं मिळाले त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाने बक्षीस मिळवावं. मी माझं गाव करून न थांबता माझ्या शेजारी असणारं पांगरा गाव निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला, गुंडे गावांना मिळाला, पिंपळगाव महादेवला मिळाला, इथं बामणीला मिळाला, डेरल्याला मिळाला. माझ्या तालुक्यातले हरणवाडी असो की इकडं चिंचोली असो, कंधार तालुक्यातली, मी जवळजवळ नांदेड जिल्ह्यातील 500 गावांना प्रबोधन केलं. त्यापैकी आज 125 गाव हे हागणदारी मुक्तीच्या वाटेवर आहेत. आणि जवळजवळ नांदेड जिल्ह्यातील 100 गावांनासुद्धा यावर्षी निर्मल ग्राम पुरस्कार मिळू शकेल. आम्ही एवढ्यावरच न थांबता पुढच्या वर्षी नांदेड जिल्ह्यातले 500 गावं करण्याचं ठरवलं आहे. गावातला प्रत्येक माणूस सोबत घेऊन जाऊन जिथे जिथं पाहुणे असतील, जिथे तर आपल्या विचाराचे माणसं असतील त्या माणसाला सोबत घेऊन ते गाव हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. ज्या गावामध्ये बरेचसे गरीब असतात, ज्या गावांना कलर देता येत नसेल, ज्या गावात कचरा कुंड्या घेता येत नसतील, ज्या गावांना काही आर्थिक थोडेभाव मदतीची गरज असेल त्या ठिकाणी संत बाबा बलविंदर सिंग कार सेवा हे कोणीही गावांना सांगितलं की थोडी
त्या गावासाठी मदत केली पाहिजे बाबाजी. आणि ते गाव जर समजा हागणदारीमुक्तच्या वाटेवर आहे, हागणदारीमुक्त होऊ शकते, फक्त आर्थिक अडचणीत आहे, तर त्या गावासाठी बाबाजीला सांगितल्याबरोबर त्या गावच्या ग्रामसेवकांना, सरपंचांना, समस्त गावातील नागरिक 5-25 नागरिकांना घेऊन येऊन बाबाजींनी जेवढी मदत सांगितली तेवढे बाबाजी मदत देतात. असे नांदेड जिल्ह्यातील आम्ही 100 गावांना आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळं आरोग्य एकदम चांगलं होणार आहे. 5 गोष्टीची आवश्यकता आहे. 5ही गोष्टीला गाव वंचित राहिलेत. उत्तम आरोग्य, उत्तम पत्नी, उत्तम संतती, उत्तम संपत्ती आणि उत्तम नेतृत्व, या 5 गोष्टीची आवश्यकता असते. 5 गोष्टी जर चांगल्या करायच्या असतील तर उघड्यावरली हागणदारी बंद झाली पाहिजे. त्या हागणदारी बंद झाली पाहिजे आणि महिलांची कुचेपणा थांबली पाहिजे. तरी आपल्या आई बहिणीसाठी, आपल्या आजीसाठी, आपल्या मुलीसाठी, आपल्या लेकीसाठी 1-2 हजाराचं सोपा व स्वच्छ संडास बांधून द्या, एवढी कळकळीची विनंती गावगाव जाऊन करीत आहोत. या प्रबोधनातून परिवर्तन होत आहे. जनतेला सांगत आहोत, ज्या कृष्णानं बहिणीसाठी वस्त्र पुरवलं, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी, आईसाठी, बहिणीसाठी एवढंच वस्त्र पुरवा. तिला स्वाभिमानानं संडासमध्ये जाऊ देण्यासाठी फक्त 2 ते 2.5 हजार रुपयाचा संडास बांधून द्या. बचत गटांच्या महिलांचे गट झाले, महिला सक्षम झाल्या. मग ते 1 वर्ष 20 रुपये भरल्या. 20 रुपये भरल्यानंतर 25,000 रुपये आम्हाला कर्ज भेटलं. मग कर्ज भेटल्यानंतर आम्ही देवाल केल्या. देवाल करून कुणी शेळी घेतली, कुणी कोंबडी घेतली, कुणी म्हैस घेतली. हे असं केलं. एकदा 25 भेटलं, एकदा 50 भेटलं. आम्हाला बचत गटाच्या बाया देवाल करता. कुणाच्या ह्याच्यात जायचं नाही, घ्यायचं नाही, काहीच नाही. बँकेला जायचं, पैसा उचलायचं, बायाला वाटप करायचं. पुष्पाबाई कचरो आडाव, मी जय संतोषी माताचे अध्यक्ष आहे. माझ्या गटाला 6 वर्ष झाले. ह्या गटापासून आम्ही खूप फायदे घेतले की आम्हाला गट म्हणजे काय असं आम्हाला माहिती नव्हतं. गट म्हणजे आम्ही पैसे भरलं तर कोण असं नेते की कोण नाही की असा विश्वास नव्हता. म्हणून आम्ही बचत केलं, म्हणून आमचा फायदा झाला की आम्ही रोज मंजूरला जायच्या. आज स्वतः मी 20,000चं दुकान टाकून मी स्वतः पायावर उभी राहिली. स्वतः पायावर उभं राहून मी स्वतः माझ्या लेकरा बाळाचं मुलाचं मी शिक्षण चालू आले की माझ्यामध्ये समृद्ध झाले की माझ्या ताकद आली की मी माझ्या पायावर उभी राहिली. माझ्या लेकराचं मी सरलं करेल, माझ्या लेकराला काही नोकरी लावली, असे एक माझ्या ठामपणा आले. आणि आमच्या गावामध्ये म्हणजे स्वच्छता सुरू झाली तेव्हापासून आमचं गाव सुधारलं. रोडा झाल्या, पाण्याची सोय झाली, आमची संडासची सोय झाली. आम्ही घरोघर महिलांनी संडास बांधले. आम्ही आता संडासला बाहेर जाईना, आम्ही संडासचा वापर करता. घर, दुकान, शेजारी परसबाग, बागेला संरक्षण, त्यात व्यवसाय. 1 रुपयात कुठेही बोला हा संदेश. एकत्र येणे, एक होणे, प्रगती साधणे ही कला महिलांना अवगत झाली आहे. बारा महिला हाव 5 वर्ष पूर्ण होऊन गेलं. 6व्या वर्षात पड्या तर देवाणघेवाण आमचा चालू आहे. म्हणजे शेती घेतल्या, बगीचा लावला, शेतामध्ये बोर पाडी, भुईमुग असे मोठे मोठे कामं केले. म्हशी, गाई, आटू घेतला, शिलाई मिशन घेतली. म्हणजे या भागामध्ये आम्ही गटाचा भाग घेतला म्हणून आमचं चांगलं झालं. म्हणजे आम्हाला यशस्वी राहिलं. म्हणजे कुठं काय जावं, कुठं काय असे सावकाराकडे जायची आम्हाला गरजच पडली नाही. स्वतः आम्ही आमच्या पायावर उभा राहिल्या. आम्ही स्वतः उभा राहून आमच्या बचतीमधले पैसे काढल्या. आम्ही काढून आम्हाला मार्गदर्शन आम्हाला पूर्ण झालं. अंबाजोगाईला आमची टर्लिंग होती 3 दिवसाची. शिक्षक होते तिथं, थोडी आमची माहिती घेतली. आणि आम्हाला आधी काही समजत नव्हतं, कसं जावं कसं नाही, कसं करावं म्हणून असं वाटू लागलं घरी. मग तिथं गेल्यानं आम्हाला सगळं समजलं. वया दिल्या, आमचे काही उत्तरं लिहून घेतले. ते झाले की मग आता सुरूला आमचा गट खोलला की आम्ही पहिलं सुरू गेल्या बँकेमध्ये. बँकेत गेल्यानं बँकेचे साहेब काय म्हणले, तुम्ही आल्यासोबत बायपरीत म्हणले तुम्ही आता सही शिकून या म्हणले. मग त्याच्यानंतर आम्ही 5 दिवसाच्या बाद सही शिकून गेल्या. अध्यक्ष सचिव सही शिकल्या तेच आम्हाला पासबुक काढायला काढल्या त्याच वर्षामध्ये आम्ही. म्हणजे आज आम्हाला 5 वर्ष होऊन गेले. 6व्या वर्षामध्ये आता आम्हाला
कशाचं जर तुम्ही विचारलं बचत गटाचं तर आम्हाला कशाचंच काय वाटणार. 20 महिला होत्या, 20 महिला एकवरती आल्या, 20 महिलांनी मिटिंग घेतली, 1 तारखेला गट खोलला, 1 तारखेला पैसे भरू शकले आम्ही. मग आता त्याच्यातल्या 12 महिला हा आता नक्की दारदेशाखालचा आमचा गट झाला 6 वर्षामध्ये. आमचा देवा चांगला आहे हिशेब. कसं कोणाच्या इथं असं कोणाला द्या सुद्धा म्हणून आम्हाला जावं लागणार की बघा सुद्धा म्हणून आमची मुलं घरची हातात मुलाच्या शिक्षणाला आम्हाला जेव्हा काम पडत तेव्हा आम्ही मुलाला शिक्षणाला पैसे आणता उचलून. आम्हाला असं काचीच गरज नाही अशी. आता एक म्हणणंही आले की असं गावामध्ये आमच्या कॅम्प्युटर आणा मुलाला, असं म्हणणंही आले की असं ग्रामपंचायतीमध्ये कॅम्प्युटर आणा आमच्या मुलं मुली. आम्ही तर अडाणी झालं की मुलांना मुलीने शिकावं, चांगली वळण लावा. गटाचे सर्व व्यवहार लेखी आहेत. एकमेकीत विश्वास आहे. या गावात आल्यावर बचत गटाबद्दल तर आम्ही बोलले. स्त्री खरंच खूप मोठी शक्ती आहे. इथल्या बचत गटामधूनही तुम्ही बऱ्याच काही सुविधा, बऱ्याच काही विकास साधू शकता. आज जसे गिरे मॅडम सरपंच आहेत, उद्या ते आमदार होतील आणि तुमच्याच बचत गटामधून एखादी स्त्री उद्या सरपंच होईल आणि तसं व्हावं या माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. घरोघरी बचत गटाच्या महिला डाळी बनवतात. हातसडीच्या डाळीला खूप मागणी आहे. बचत गटाच्या तालुक्यातील महिलांना व खुल्या बाजारात ही डाळ विकली जाते. घराशेजारच्या परसबागा मनाला हुरळ घालतात. घर, स्वयंपाकघर सारे काही टापटीप स्वच्छता येथे नांदते. अनेक घरी बायोगॅस, गोबर गॅस आहे. वापरून सर्वजण खुश आहेत. सरपंचानं कुठून पाहून आले आणि नंतर आमच्या गावामध्ये येऊन चांगले करायचे असले कोणाला तर करा. मग आम्ही घेतल्या गॅस. मग त्या गॅसला 7,500 खर्च आलं. एक टिप्पर लागलं शेण पहिल्या सुरूला भरतावेळी. नंतर आता रोजचं टोपलं टाकलं तर बी स्वयंपाक होतो 7-8 माणसाचा. आता या माळाला कोण्या होळाला नदी नाल्यानं काट्या कुट्यामध्ये जायची जाळण्याची गरज नाही आम्हाला. आणि जरी जात नसल्या तरी विकत महिन्याला क्विंटलभर जाळण लागत गेले. ते पैसे आमची बचत झाली. धूर नाही निघत. कशाला निघते? डोळे धूर लागते म्हणून तर ते डोळे आले होता म्हणून गॅस घेतला. धुरातून मुक्त झाल्या. चुलीमुळं पहिलं गोबर गॅस नव्हता. चुलीमुळं काय होत गेलं, घर काळं होत गेलं, धूर लागत गेला, आमच्या डोळ्याला त्रास होत गेला. आणि त्याच्यामुळं घरात लेकरं बाळ सुद्धा थांबत नव्हते, बाहेर जात होते. कोणी पाहुणे आले तरी बाहेर बसवावं लागत होतं की हे धूर लागते म्हणून. आणि
स्वयंपाक झाल्यानंतरच घरात बोलवावं लागत होतं की जेवायला झालो म्हणून. आता कुठं जात नाहीत, घरातच बसतात आणि घडी घडी सारवायचं काम नाही, आमच्या डोळ्याला त्रास नाही ह्या गोबर गॅसमुळे. सौर ऊर्जेचा वापर जागोजागी आहे. गांडूळ खत आहे. पाण्याची अडचण सुटली. हापसण्याचा त्रास वाचला. गावात पाणी योजना आली. वनराई बंधाऱ्याने पाणी आडले. शेतीला गती आली. महिलांना धुण्यासाठी धोबीघाट बांधला. तेथेच धुणे धुतले जाते. अनेक इमारतीवरचे पावसाचे पाणी मिळवून पुनर्भरण केले आहे. पाहुण्यांचा आदर व सत्कार आमची रीतच आहे. महिलांचा सहभाग तर विशेष. छोटे मोठे कार्यक्रम, यातून मिळणारे मार्गदर्शन, वरचेवर होणारा विकास यातून शिकायला मिळते. या गावाचा विकास असाच होत राहावा. मला अजून एक सांगायचं वाटतं की गिरे सरांनी त्यांचं उभं आयुष्य या गावात घालवलं. गावासाठी ते धडपडले. त्या गावाचं स्वरूप पूर्णपणे त्यांनी पालटलं. त्यांच्या बाबतीत अजून एक सांगायचं वाटलं की दिनरात कष्टलो सदा राबलो जुन्या युगाचा पायी कमी. दिनरात कष्टलो सदा राबलो जुन्या युगाचा पायी कमी. तिने पालटले कष्ट भरले नव्या युगाचा स्वामी. गावाला माझ्या भरघोस शुभेच्छा. राज्य स्तरावरती हे गाव निश्चित पहिल्या नंबरवर येणार ही माझी खात्री आहे. आणि आमच्या सर्वांतर्फे मी या गावाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. तसंच या गावातल्या प्रत्येक घराघराला माझ्या शुभेच्छा आहेत. माझी एकच सदिच्छा आहे की या गावातल्या प्रत्येक घराची पिल्लू उडावं. या गावाच्या प्रत्येक घरातून एक पिल्लू असं उडावं की त्याचे आकांक्षांचे पंख असावेत, परंतु त्याची भक्ती मात्र सदैव उभ्या ठावर असावी. धन्यवाद. आपला गाव खरंच राज्यात पहिला यावा म्हणून एक सदिच्छा पण दिलेली आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्याच प्रयत्नाने माधवराव पाटलांना खरंच यश यावं ही माझी पण मनोमन इच्छा आहे की आपलं गाव राज्यातूनच नव्हे तर राज्य भारतातूनच पहिला आला तरी काय नवं. तर कुणाच्याही अगदी मेन रोड पासून गावात येईपर्यंत एखादा सिव्हिलचा रोड, गावात आल्यानंतरचं वातावरण, प्रत्येकाशी बोलण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, इथे आयोजित केलेले उपक्रम, ह्या सगळ्याच जर गोष्टी बघितल्या तर खरंच अगदी अख्ख्या भारताला एक आश्चर्यजनक धक्का लागेल असा आहे. आणि त्याच्यामुळं आपला गाव, आपला देश, आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपले रीतिरिवाज, आपले जात, आपले धर्म, पंथ हे सगळे बाजूला ठेवून आपण एक नवीन गाव कसा निर्माण केला आहे याचं एक ज्वलंत आणि आदर्श उदाहरण म्हणजे आपण. महिलांच्या सक्षमीकरणासाठी इथे आहे सावित्रीबाई फुले महिला माहिती केंद्र.
व वाचनालयात वाचनाचा सर्वजण आनंद घेतात. हा आहे एक आगळा उपक्रम. हे खेळणे नाही, शिकणे आहे. ABCDचे धडे हा लहानगा संगणक देतो. अंगणवाडीची आता लॅपटॉपवाडी झाली आहे. संस्कारही दिले जातात. हे दिसते ना आपल्याला. तुम्ही मांडी घाला, नका मागू काही आधाशीपणाने. माझं गाव ग्राम स्वच्छता अभियानमध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि गावाने भाग घेतल्यामुळं मलाही अंगणवाडी माघारात आली नाही. मी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतला आणि माझी अंगणवाडी तालुक्यात 5-6 मध्ये तालुक्यात प्रथम आली, पुन्हा जिल्ह्यात प्रथम आली आणि असेच प्रयत्न करून विभागातही प्रथम आली आणि मी स्टेट लेवलसाठी सुद्धा प्रयत्नामध्ये आहे. गावाचीही आमच्या बरीच सुधारणा झालेली आहे आणि आमच्या इथं दररोज कुठले ना कुठले लोक शेजारचे बाजारचे येऊन रोज पाहणी करतात, चौकशी करतात आणि आमच्या गावचा आदर्श घेऊन त्यांच्याही गावात त्यांची तयारी चालू आहे. माझ्या अंगणवाडीमध्ये मुलांना चांगली शिस्त आहे, वळण आहे. आहार बचत गटामार्फत दिला जातो आणि 7 ते 12 महिने मुलांना थेरॅपिटिकचे इथं सोयाबीनचे लाडू दिले जातात. थेरॅपिटिकचं चक्क बंद झाले आणि सोयाबीनचे लाडू बचत गटामार्फत इथं दिले जातात. आणि खेळणीमध्ये मुलांना छोटे छोटे घोडे आहेत, घसरगुंडी आहे, लॅपटॉप आहेत आणि मुलांची रोज इथं त्यांचे खेळ घेतले जातात. मुलांचे रोज खेळ घेतले जातात. मुलांना इथं गाणे, गोष्टी, गप्पा, परिसर माहिती, निसर्ग माहिती सर्व काही मुलांना इथं दिले जाते. माझे मुले तसे बरेच टॅलेंट आहेत. माझे मदतनीस अन्नपूर्णा पांचाळ यांची इथं अतिशय मोलाचं इथं कार्य आहे आणि येणारे जाणाऱ्याचे मला भरपूर मार्गदर्शन आहे. आमच्या मुलांसाठी संडास आहे, बाथरूमची व्यवस्था आहे. मुलं रोज संडासला जर गेलं तर साबण किंवा साबणीने हात धुतात. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची वाटचाल चालू आहे आणि मी स्टेट लेवलसाठी प्रयत्नामध्ये आहे आणि प्रयत्न करील आणि नंबर काढील. जीपची शाळा, शाळेचा परिसर बोलका आहे, नटलेला आहे. शाळा कशी असावी याचे हे उदाहरण. बाह्यभाग, स्वच्छतागृह, स्वयंअध्ययन, वाचन, लेखन, प्रात्यक्षिके ही इथली वैशिष्ट्ये. छोट्या संगणकाने इथल्या मुलांना धडे दिले, इंग्रजीचे आणि गणित पक्के केले. नमस्कार, माझं नाव आहे राठोड रंगनाथ तुकाराम. मी या शाळेचा शिक्षक. या आमच्या झरी शाळेमध्ये जो लॅपटॉप वर्ग आम्ही चालवलेला आहे, या लॅपटॉप वर्गामुळं 6 वर्षे पूर्ण झालेली, पहिल्या वर्गात प्रवेश झालेली आणि पहिल्या वर्गापासून 4थ्या वर्गापर्यंत त्यांना पुढे चालून या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये भीती वाटू नये याकरिता सुरुवातीपासूनच त्यांना संगणक हाताळता यावा यासाठी हा लहानसा संगणक शाळेमध्ये त्याची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने दिली जाते व त्या माध्यमातून मुलांना इंग्रजीचं एक अतिशय सुरुवातीचं ज्ञान सखोल प्रमाणामध्ये मिळतं आणि त्यांच्या मनामध्ये इंग्रजीची जी भीती आहे ती भीती नाहीशी होते. या लॅपटॉप वर्गांच्या बरोबरीनंच शाळेमध्ये बरेचसे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. उदाहरणामध्ये शालेय मंत्रिमंडळ असेल किंवा स्वच्छतेचं मंत्रिमंडळ असेल किंवा त्यानंतर कवायता असेल, देशभक्तीपर गीतं असतील किंवा स्वच्छतेची गाणी असतील, हे विविध गीतं किंवा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच त्यांचा अधिक सराव होऊन सर्वांगीण विकास
होण्यासाठी मदत होते. मध्याह्न भोजन शिस्तीत घेतले जाते. निर्मल पुरस्काराने तर कळस गाठले. वरचेवर मिळणारे पुरस्कार गावाला प्रेरणा देतात, सातत्य राखण्याचे आव्हान देतात. मी अशोक संभाजी पवळे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत झरी. मी या गावामध्ये 22 डिसेंबर 2007 पासून कार्यरत आहे. या गावामध्ये आल्यानंतर मला एखादी गुलाबी नंदनवनात आल्यासारखा आनंद होतो. आणि या गावामधलं अगोदरचे ग्रामसेवकांनी केलेले कार्य, ग्रामस्थांनी केलेले कार्य, ते त्यांचं कार्य हे इथून मी पुढे सतत चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता करूया वंदन सावित्रीबाई फुलेला, आता करूया वंदन, दिलंय शिऱ्याला शिक्षण, दिलंय शिऱ्याला शिक्षण, सावित्रीबाई फुलेला करूया वंदन, सावित्रीबाई फुलेला करूया वंदन, सावित्रीबाई फुलेन दिलंय शिऱ्याला शिक्षण, सावित्रीबाई फुलेन, सावित्रीबाई फुलेन, सावित्रीबाई फुलेन दिले शिऱ्याला शिक्षण, सावित्रीबाई फुलेन दिले शिऱ्याला शिक्षण. आता भियाचं नाही महिलांनं उठून नमस्कार करायचा, आता भियाचं नाही, सावित्रीबाई फुलेन दिलं शिक्षण. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणं, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणं, आणि सावित्रीबाई फुलेन दिलं शिऱ्याला शिक्षण, सावित्रीबाई फुलेन दिलं शिऱ्याला शिक्षण. आम्हाला सरपंच होता आणि कसा समुदाय महिलांनं पुढाकार घेतला, एकत्र आल्या, मिटिंग घेतल्या, ग्रामपंचायतीचा ठराव घेतल्या. पहिलं 5 वर्षाखाली मी सरपंच बाई होतो. आजून समध्या महिलांच्या मनानं की याच बाईला निवडून आणायचं आणि याच बाईला राजकारण करायचं. लहान मोठा छोटा मोठा कारभार पण हातात दिला, आम्ही कारभार केला. आणि समध्या महिलांना की आता इथून पुढे काय करायचं काय नाही ठरवायचं, एकत्र येऊन ठरवलं की आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ कसे करायचं म्हणून मिटिंग घेतली. महिलांना मिटिंग घेतली, ज्याच्या घरी शौचालय नाही त्या घरोघर हिंडून सांगितलं की आता इथून पुढाकार घ्या, ज्याच्या घरी शौचालय नाही ते शौचालय घ्या, शौचालय बांधा, परिसर चांगलं ठेवा, स्वच्छ वागा. महिलांना मग थोडं माहिती देत समजा गावाच्या महिलांना एकत्र होऊन कसं हे करायचं ठरलं. असा पुढाकार घेतला, दिल्लीचा पुरस्कार मिळाला. अब्दुल कलामनं आम्हाला पुरस्कार देऊन प्राप्त समर्थ केलं. म्हणजे महाराष्ट्रात आमचं गाव आज स्वच्छानं सुंदर झालेलं आहे, असं समजा बाबतीत मनारथापासून झालेलं आहे. जे बाहेरले जे लोक येतात आमच्या गावाची फानी करतात, जे फानी करायला अशाच लोकांना यावं, संधी द्यावा. जर आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, आमचा लोहा तालुका नांदेड जिल्हा जर असं बाहेर जाऊन आमचं गाव तर केलेलंच आहे, बघायच्या पातळी येऊन टेकलेलंच आहे, तर आमचा जिल्हा साधा आम्ही करायला तयारी आहे. म्हणजे बाहेरच्या लोकांनी यावं, झरी गाव जे कसं झालं निर्मळ ते बघून जावं, समजा स्वच्छानं सुंदर करावं. बाहेरल्या लोकांची फानी कशी आहे काय नाही बघून जावं. झरी गाव झालं तसंच बाहेरच्या लोकांनी जाऊन बी तसंच करावं. सुरुवातीला आमचं गाव घाणीचं साम्राज्य होतं, पण आमच्या गावचे सरपंच
सुमनताई गिरे ह्या जेव्हापासून सरपंच झाल्या तेव्हापासून आमच्या गावाचा अगदी कायापालट झालेला आहे. एक महिला सरपंच असून तिने पूर्ण गावामध्ये साक्षरता, समृद्धी, स्वच्छता, अगदी स्वच्छता ती फक्त परिसर स्वच्छता नसून अगदी माणसाचे मनही स्वच्छ केलेलं आहे. कोणत्याही मुलीचं 18 वर्षाखाली लग्न होत नाही किंवा इथे प्रत्येक मुलगी शाळेत जाते. या स्वच्छता अभियानमध्ये पूर्ण दारूबंदी, गुटखाबंदी, वृक्षतोडबंदी, आमच्या गावच्या रस्त्यांच्या दोन्ही साईडने वृक्षारोपण केलं आहे. जवळपास गावामध्ये 5000च्या वर वृक्षारोपण असून प्रत्येक घरोघरी परसबागा आहेत. सांडपाण्याचं अगदी छानपणे व्यवस्थापन आहे आणि प्रत्येक घरातील प्रत्येक बाई आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे. बचत गटाच्या माध्यमात झरी गावचे सरपंच आमच्या सुमनताई गिरे या बचत गटाच्या माध्यमातून आज आमच्या प्रत्येक घरातील बाई स्वावलंबी झालेली आहे. त्यांनी प्रत्येक लघु उद्योगाकडे बायका वळल्या आहेत. इथे महिलांना संगणकाचं प्रशिक्षण दिले जाते. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव संगणकीकृत ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मार्फत आज महिलांना संगणकाचे ज्ञान दिले जाते. यावेळेस आमचा एक मानस आहे की इंटरनेटसुद्धा आम्ही या गावामध्ये सुरू करून महिलांना आज जे बाहेर जगामध्ये काय घडत आहे, इथे दुधांचा भाव असो किंवा कोणत्याही मालाचा भाव जे बाहेर आहे त्याप्रमाणे आम्ही आमची बाजारपेठ करणार आहोत असा एक संकल्प आहे. आणि विशेषतः या गावचं एक म्हटलं तर गुलाबी रंग सारखा रंग असून महिला पण सारख्या पोशाखामध्ये आहेत. म्हणजे बचत गटाच्या महिलांना गुलाबी कलरची साडी आणि लुगडे. इथे विशेष बाब म्हणजे सगळ्या महिलांचं एकत्रीकरण, महिलांचे मन एकत्र झाले आहे. यातून बचत गटामार्फत गिरणी, मिरची कांडप, शेळीपालन, कुक्कुटपालन, जे काही जणींनी म्हशी घेतलेल्या आहेत आणि शेतीसाठी एक पूरक व्यवसाय म्हणून आज त्यांनी बैलजोड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. म्हशीचं ते शेणाचं गोबर गॅस प्रत्येक घरी गोबर गॅस आहेत. आज निर्धूर झरी हे गाव निर्धूर झालेलं आहे. बचत गटामार्फत त्यांनी प्रत्येक घरोघरी बायोगॅस असून त्याचा उपयोग एक तर स्वयंपाकासाठी होतो आणि दुसरा उपयोग म्हटलं तर त्याचं शेणखत होतं. शेणखतामध्ये इथे गांडूळ खते प्रकल्प राबवलेले आहेत. एका महिला बचत गटाने स्पेशल असा एक उद्योग त्यांनी गांडूळ खताचा सुरू केलेला आहे. कलापथकात लहान मुलेही आहेत. प्रामुख्याने माझ्या झरी या गावाने राबवलेल्या उपक्रमावर एक नजर. 100% बचत ग्राम, 100% हागणदारीमुक्त गाव, 100% महिला पुरुषांच्या संयुक्त नावे घरे, 100% घराला गुलाबी रंग, 100% सांडपाण्याचे व्यवस्थापन, 100% महिलांना संगणकीकृत प्रशिक्षण कार्यक्रम, 100% पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, 100% बालविवाह मुक्त, 100% बालमजुरी मुक्त गाव, 100% मुलांना व मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, 100% घरी वृक्ष लागवड केलेली आहे, 100% टँकर मुक्त गाव आहे, 100% गावामध्ये खाजगी बोर पाडण्यास बंदी आहे, 100% कचरा व्यवस्थापन आहे, 100% प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली आहे, 100% अंधारमुक्त गाव म्हणजे सोलार लाईट चौकात आहेत, 100% सामूहिक विवाह पद्धती आहे, 100% गावातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत, 100% गुटखा व कुऱ्हाड बंदी आहे, 25 घरी गोबर गॅस आहेत, 15 वनराई बंधारे युवकांनी श्रमदानातून केले आहेत, 5 सिमेंट बंधारे केले आहेत, सर्व धर्मीय एकच स्मशानभूमी आहे, बुवाबाजी मुक्त गाव आहे, अंधश्रद्धा मुक्त गाव आहे, धूर मुक्त गाव आहे, शावकार मुक्त गाव आहे, तंटा मुक्त गाव आहे. जिल्ह्यातून अनेक गावे हागणदारी मुक्त केली आहेत. 500 गावांना भेटी देऊन हागणदारी मुक्तीसाठी मार्गदर्शन केले आहे. अनेक गावांना भेटी देणे दररोजही चालू आहे. या भेटीमधून बरेचसे गावं हागणदारी मुक्त झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता गावामध्ये व्यायामशाळेचं काम चालू आहे, वाचनालयाचं काम चालू आहे आणि जवळजवळ
सगळ्या महिला सक्षम झाल्या आहेत, स्वतःच्या पायावर महिला उभं टाकल्या आहेत, बचत गटाच्या माध्यमातून सगळ्या महिला सक्षम झाल्या आहेत आणि 100% निर्धूर गाव झालेलं आहे. शेवटी सर्वांची एकच स्मशानभूमी सुद्धा आहे.